मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरच्या अजून एका भयकथेमध्ये. ज्या कथेचं नाव आहे माऊली आणि या कथेचे लेखक आहेत जयेश. राजन हे व्यवसायाने एका मेडिकलचे मालक होते. घरात पैशाची बिलकुल कमी नव्हती. घरात सर्व काही सुरळीत चालू होतं. परंतु राजन हे एक नास्तिक होते. देवाधर्मांवर त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता. परंतु राजन यांच्या पत्नी म्हणजे सविता यांची देवावर खूप श्रद्धा होती. त्या विठुरायाच्या असीम भक्त होत्या. ही घटना तेव्हा घडली जेव्हा राजन यांचं नुकतंच लग्न झालं होतं. आणि ज्या वेळेस ही घटना घडून गेली त्यानंतर मात्र राजन यांचा देवावर पूर्ण विश्वास बसला. वर्ष 2005. राजन यांचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नाच्या वेळेस राजन यांचं वय 25 होतं आणि त्यांच्या पत्नींचं वय 22 होतं. ह्या अशा तरुण वयातल्या मुलांना भटकंतीचं खूप वेळ असतं. तसंच वेळ माझा मामा आणि त्यांचा मित्र राजनला सुद्धा होतं. आणि हिवाळा सुरू झाला होता. राजन आणि मामा यांचे अजून 3-4 मित्र असा हा ग्रुप एका घाटातल्या धबधब्यावर पार्टीसाठी गेला होता. धबधबा जंगलाच्या आत होता, म्हणूनच 30-40 मिनिटे तरी चालायला लागायचं. असंच सर्वजण आपापल्या हातात थोडंफार सामान घेऊन गप्पा गोष्टी करत धबधब्याच्या दिशेने चालली होती. सामान म्हणजे चटई, मद्य असलेला बॉक्स, चकना इत्यादी. असंच काहीसं 20-25 मिनिटं चालून झाल्यावर त्यांना समोर एक वेगळंच दृश्य दिसलं. हे काय आहे? ग्रुपमधलाच एक तरुण युवक पुढे पाहत म्हणाला. समोर एक टाचण्याने भरलेला पिवळा लिंबू होता व त्यावर हळदी कुंकू लावलेलं होतं. व बाजूलाच एक बिनधडाचा कोंबडा मरून पडला होता. जणू कोणीतरी त्याचा बळी दिला असावा. अरे, मला माहिती आहे ना, हा भूत उतरवण्यासाठी वापरतात. याला उतारा म्हणजेच नैवेद्य म्हणतात. मी माझ्या आजोबांकडून ऐकलं, एक जाणकार युवक म्हणाला. एक काय तू पण या असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवतो? असं म्हणतच राजननं तो लिंबू आपल्या हातात उचलला आणि तो बिनधडाचा कोंबडा दूरझुडपात भिरकावून दिला आणि तो पिवळा लिंबू आपल्या खिशात ठेवला व म्हणाला, चला लवकर, उशीर होतोय. राजन असं म्हणतच सर्व निघून गेले. राजन, तू तसं नको करायला हवं होतं, माझा मामा राजनला म्हणाला. ए दिनेश, तुला माहिती आहे ना, मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आता गप्प पार्टी एन्जॉय कर. माझ्या मामाचं नाव दिनेश होतं. त्यांनाच राजन म्हणाला. ब्रँडेड दारू, चिकन लॉलीपॉप, बिर्याणी या अशा शाही थाटात सर्वांची पार्टी धमाक्यात सुरू झाली होती. अरे, काय चव आहे बिर्याणीची, झक्कास बोलले तो. लिंबू आणले का रे कोणी? दारूच्या नशेतच राजन म्हणाला. अरे नाही रे, ग्रुपमधलाच एक जण म्हणाला. अरे काय तुम्ही लोक, लिंबू नाही आणू शकत साधा? राजन पुन्हा आपल्या दारूच्या नशेत म्हणाला. की तोच राजनला एक अतिसूक्ष्म घोगरा आवाज आला. तुझ्या खिशात आहे लिंबू, तो खा. अरे हो, विसरलोच. थँक्यू भाई. राजनने आवाज आलेल्या दिशेने पाहिलं व म्हणाला. परंतु त्या दिशेला कोणीही नव्हतं. राजा, कोणाशी बोलतोय? दिनेश म्हणजेच माझा मामा म्हणाला. काय नाही रे, लिंबू. दारूच्या नशेत राजन इतकंच म्हणाला. अरे नाही रे आणलं लिंबू, दिनेश मामा म्हणाला. अरे आहे रे माझ्याकडे. असं म्हणतच राजनने आपल्या खिशात हात घातला व तो उतार्यावर ठेवलेला पिवळ्या रंगाचा लिंबू बाहेर काढला व दाखवत म्हणाला, हा बघ लिंबू. राजन तो टाचण्यात टोचलेला लिंबू दाखवत म्हणाला. तसं त्या लिंबूकडे पाहताच 2-3 जणांची एका झटक्यात उतरली व ते म्हणाले, ए राजन, फेक तो लिंबू, उगाच वाट लागेल तुझी. ग्रुपमधलाच एक जण म्हणाला. राजन, फेक तो लिंबू. वाटलंच तर मी तुला टपरीवरून आणून देतो, माझा मामा दिनेश म्हणाला. तुम्ही दोघे गप्प बसा रे. राजनच्या शरीरात दारूची नशा विषासारखी पसरली होती. आपण काय करत आहोत, काय बोलत आहोत यावर त्याचं नियंत्रण नव्हतं. राजनने एक एक करत लिंबूवरच्या सर्व टाचण्या काढल्या आणि लिंबू कापून त्याने आपल्या चकण्यात मिक्स केला व दारूसोबत तो चकना खाऊ लागला.
4 तासांनंतर पार्टी संपली व सर्व आपापल्या घरी निघून गेले. त्याच पार्टीच्या दिवशी राजनला घरी आल्यावर रात्री काही चित्रविचित्र अनुभव आले. परंतु आपण खूप प्रमाणात दारू पिलो आहोत व त्याच कारणाने हे सर्व घडत आहे असं समजून राजन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे राजनला एका भयानक स्वप्नासारखी जाग आली. एक मोकळी केस सोडलेली बाई जिने काळ्या रंगाची मिक्सी घातली होती आणि ती एकटक राजनकडेच पाहत होती. तिचा चेहरा चुना पोतल्यासारखा पांढऱ्या रंगाचा होता आणि आपले काळ्या रंगाचे दात दाखवत ती राजनकडे पाहत हसत होती. न जाणे कसं पण तिच्या हाती एक कोंबडा आला. तसं त्या अमानवीय आकृतीने एकवर राजनकडे पाहिलं, मग त्या कोंबड्याकडे पाहिलं आणि क्षणात त्याचं डोकं आपल्या तोंडात घालून उपटलं व राजनकडे पाहत खाऊ लागली. ते स्वप्न इतकं अति भयानक होतं की राजनच्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. अहो, उठलात तुम्ही? राजनची बायको सविता म्हणाली. हो, राजन इतकेच म्हणाला. अहो, आपण आज माझ्या माहेरी चाललोय. आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे माऊलींची पालखी आहे उद्या. बस, पुढे काही बोलू नको. तुला जायचंय ना, तू ये जाऊन, राजन इतकेच म्हणाला. बाबांनी तुम्हाला सुद्धा बोलवले, सविता म्हणाली. बाबा म्हणजेच राजनचे सासरे होते आणि नवीनच लग्न झालं होतं म्हणून त्यांचा शब्द असं वाया जाऊ देणं चांगलं दिसलं नसतं. म्हणूनच राजनने जाण्यासाठी होकार दिला व म्हणाला, हे बघ सविता, मला मेडिकलमध्ये आज खूप काम आहे, तर मी रात्री येईन. तू टॅक्सी कर आणि जा. राजन म्हणाला. हो ठीक आहे, सविता इतकेच म्हणाली. तसे राजन फ्रेश होण्यासाठी निघाला. फ्रेश झाल्यानंतर चहा नाश्ता करत राजन मेडिकलमध्ये आला व काम करता करता राजन त्या भयानक स्वप्नाबद्दल सर्व काही विसरला होता. 8:30 वाजता राजन आपल्या मारुती सुझुकी ऑल्टो ह्या गाडीने सासूरवाडीला जाण्यासाठी निघाला. सासूरवाडीला पोहोचायला 1.5 तास तरी लागणार होता. राजन मस्तपैकी गाणे गुणगुणत ड्राईव्ह करत जात होता. रस्ता तसं म्हणायला जंगली भागातला सुनसान होता. त्या काळी जास्त कोणाकडे गाड्या नव्हत्या, म्हणूनच जंगलातल्या रस्त्यावर जास्त गाड्यांची वर्दळ नव्हती. राजनने आपल्या खिशात हात घातला व एक सिगारेट बाहेर काढली आणि तोंडात ठेवली. लायटर चालू करत राजनने सिगारेट पेटवण्यासाठी तो जवळ आणला. तसं गाडीला एक हादरा बसला आणि त्या धक्क्याने राजनच्या हातून लायटर खाली पडलं. तसं एका हाताने स्टिअरिंग पकडत राजनने आपलं शरीर थोडं खाली झुकवलं आणि दुसऱ्या हाताने लायटर चाचपडू लागला. राजन कधी पुढे तर कधी खाली पाहत होता. अशातच काही वेळाने त्याच्या हाती लायटर लागलं. तसं त्याने एक नजर पुढे रस्त्यावर टाकली आणि त्याच क्षणी राजनला रस्त्यावर खाली मान घालून उभी असलेली एक स्त्री दिसली, जी गाडीच्या मधोमध उभी होती. त्या अनोळखी स्त्रीला पाहताच राजनने करकचून ब्रेक मारला, परंतु गाडीचा वेग जास्त होता. त्या स्त्रीला राजनच्या गाडीने धडक दिली आणि मगच गाडी थोडं दूर जात थांबली गेली. आपण एका माणसाला उडवलं, आता आपल्यावर पोलीस केस होईल, मग फाशीसुद्धा. हे असे भयानक विचार मनात येताच राजन गाडीतून खाली उतरला आणि आजूबाजूला पाहू लागला. परंतु राजनच्या नजरेस ते प्रेत किंवा अपघाती माणूस असं काहीही सापडलं नाही. तिथे होती ही फक्त रातकिड्यांची किरकिर आणि जीव खाणारी स्मशान शांतता. त्याशिवाय त्या निर्मनुष्य रस्त्यावर असं काहीही नव्हतं. काय भास झाला यार, स्वतःशीच असं म्हणतच राजन पुन्हा गाडीत बसला आणि गाडी स्टार्ट करू लागला. परंतु गाडी काही त्याला स्टार्ट होईना. तोच राजनची नजर ड्राईव्ह सीटच्या वर असलेल्या आरशावर गेली. तसं त्याच्या नजरेस एक भयानक दृश्य दिसलं. पाठीमागच्या सीटवर एक बाई बसली होती. तिच्या अंगात एक काळ्या रंगाची मॅक्सी होती आणि तिचा चेहरा पूर्ण पांढऱ्या रंगाचा होता. तिने आपली मान खाली केली होती, परंतु ज्या क्षणी राजनने आरशात पाहिलं तसं तिने आपली मान वर करायला सुरुवात केली आणि त्याच क्षणी राजनला तिचं विद्रुप रूप दिसलं. मला भूक लागली, खायला दे, कच्चा मांस खायला दे, हा 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 हा. त्या भयानक स्त्रीच्या तोंडून एक घोकरा आवाज निघाला आणि या शेवटच्या वाक्यासरशी ती जोरात किंचाळली. तिचा आवाज इतका मोठा होता की गाडीच्या काचा एक एक करत फुटल्या गेल्या. राजन कानावर हात ठेवलेल्या अवस्थेत सीटवर बसला होता. काही वेळाने आवाज थांबला गेला आणि पुन्हा स्मशान शांतता पसरली. तसं राजनने आपल्या कानांवरून हात काढले आणि पुन्हा मागे पाहिलं
परंतु मागच्या सीटवर कोणीही नव्हतं. मग भीत भीतच राजन गाडी स्टार्ट करू लागला, परंतु गाडी काही केल्या स्टार्ट होत नव्हती. की अचानक वातावरणातली शांतता पुन्हा एका ट्रकच्या हॉर्नने मोडली गेली. तसं राजनने पुढच्या आरशातून पाठीमागे पाहिलं आणि पुन्हा त्याला एक भयानक दृश्य दिसलं. पाठीमागून एक पिवळ्या रंगाची ट्रक राजनच्या दिशेने भरधाव येत होती आणि सर्वात भयानक होतं ते म्हणजे ड्रायव्हर दुसरा कोणी नसून तीच स्त्री होती. राजनने क्षणाचाही विलंब न लावता कारचा दरवाजा उघडला आणि जंगलातल्या रस्त्याने पळू लागला. 10-12 मिनिटं पळून झाल्यावर तो एका झाडापाशी थांबला. आपल्यासोबत जे काही घडत आहे ते नक्कीच काहीतरी अमानवीय, क्रूर आहे व हे सर्व त्या उतार्यामुळे होत आहे आणि ह्या सर्वांना दोषी आपणच आहोत हे सुद्धा राजनला आत्तापर्यंत समजलं होतं. अहो दादा, राजनच्या पाठीमागून आवाज आला. त्या आवाजासरशी राजनने थोडं भीतभीतच पाठीमागे पाहिलं. समोर एक 10-12 वर्षाचा मुलगा आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा होता. त्याच्या अंगात सफेद रंगाचे वस्त्र होते, जसे वारकरी घालतात, व त्याच्या मस्तकावर माऊलींच्या सारखा चंदनाचा टिळा होता. कोण रे तू? आणि इतक्या रात्री या जंगलात काय करतोयस? राजनने त्या मुलाला विचारलं. अहो दादा, मी माझ्या गाईला चारायला घेऊन आलो होतो, तो मुलगा म्हणाला. इतक्या रात्री? भीती नाही वाटत का? राजन म्हणाला. हो, आमचं गाव जवळच आहे ना, म्हणून. आणि तसंही विठ्ठल भक्ताला कसली आली भीती? काय नाव काय तुमच्या गावाचं? राजन म्हणाला. तसं त्या मुलाने आपल्या गावाचं नाव सांगितलं, जे राजनच्या बायकोच्या माहेरचंच गाव होतं. अरे काय सांगतोयस, मला पण त्याच गावाला जायचंय, चल लवकर. राजन खुश होत म्हणाला. आणि ते दोघेही एकसाथ चालू लागले. 15-20 मिनिटांमध्ये त्या दोघांच्यात ज्या काही गप्पा गोष्टी झाल्या त्या गप्पांमधून राजनला त्या मुलाचं नाव व त्याच्याबद्दल माहिती मिळाली. त्या मुलाचं नाव माऊली होतं व तो अनाथ होता, पण स्वभावाने तो खूपच चांगला मनमिळावू होता. त्याच्या बोलण्यात माऊलींसारखा गोडवा होता. मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दात तथ्य होतं. त्याच्या चेहऱ्यावर पसरणारं मंद निर्मळ हास्य माऊलींच्या सारखंच भासून येत होतं. जणू राजनला वाचवण्यासाठी खुद्द माऊली अवतरले होते. एक विचारू माऊली? राजन माऊलीकडे पाहत म्हणाला. आत्तापर्यंत वाटणारी त्या स्त्रीची भीती राजनच्या मनातून थोडीफार कमी झाली होती. हा बोला ना, एक मंद स्मित हास्य करीत माऊली म्हणाला. अरे बाळा, तू मला म्हणालास की तू अनाथ आहेस, पण गावामध्ये तू राहतोस कुठे? तसं माऊलीने पुन्हा एकदा राजनकडे हसून पाहिलं व तो पुढे म्हणाला. दादा, कुणाला सांगू नको हा. मी ना पंढरपूरचा आहे, पण मी सगळीकडे भटकत असतो आणि ह्या गावात सुद्धा भटकतोय. माऊली थोडं हसतच म्हणाला. बरं बाबा, खूप मस्ती करतोस तू. असं खोटं सांगून राजन सुद्धा हसतच म्हणाला. असंच काहीसा वेळ चालून झाला असेल की माऊली म्हणाला. दादा, तू आता सरळ जा, मी नंतर येतो. का रे, तू कुठे चाललास? राजन म्हणाला. दादा, मला ना थोडं काम लक्षात आले, तर मला आता जावं लागेल. माऊली आजूबाजूला पाहत म्हणाला. त्याला कसली तरी अनामिक चाहूल लागली होती. अरे पण, राजन इतकेच म्हणाला. नाही, तू जा म्हटलं ना. माऊली थोडं रागावतच म्हणाला. बरं बाबा, लवकर ये तू, राजन म्हणाला. आणि हो, पाठीमागून कसलाही आवाज आला तरी मागे वळून पाहू नकोस, आणि हे घे. असे म्हणतच माऊलीने राजनला एक मूर्ती दिली. तसं राजन आपल्या हातातल्या मूर्तीकडे पाहत म्हणाला. ही विठ्ठलाची मूर्ती. अरे, पण मी तर नास्तिक आहे ना. राजनने ह्या वाक्यासरशी समोर पाहिलं, परंतु त्याच्या पुढ्यात कोणीही नव्हतं. अरे, कुठे गेला हा? असं म्हणतच राजनने आजूबाजूला पाहिलं, परंतु जवळपास कोणीही नव्हतं. तसं राजन पुढे पुढे जाऊ लागला आणि 20 पावलं चालल्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं, पण मागे आता सुद्धा कोणीच नव्हतं. होती ती फक्त स्मशान शांतता आणि रातकिड्यांचा भयपद्य संगीत, जे राजनच्या मनात पुन्हा भीती निर्माण करू लागली होती. राजनने पुन्हा समोरची वाट धरली. तसं पाठीमागून कोणीतरी आपला पिच्छा करत आहे असं त्याला वाटू लागले, कारण झाडांची सुकलेली पानं खाली जमिनीवर पडली होती आणि चरचर आवाज होत होता. राजन, कोणीतरी आपल्याला प्रेमाने हाक मारावं तसा हा आवाज. ह्या आवाजावर राजनने मागे वळून पाहिलं नाही, कारण माऊलीने सांगितलं होतं, हे राजन, पाठीमागे बघ, नाहीतर तुझ्या सविताला मारून टाकीन मी. ह्या अगोदर आलेल्या लाडीगोडी आवाजापेक्षा हा आवाज खूपच रागीट व घोकरा होता. अहो, वाचवा मला.
ह्यावेळेस मात्र राजनच्या बायकोचा आवाज आला. तसं राजनने एका झटक्यात मागं वळून पाहिलं आणि त्याच क्षणी राजनला ते अमानवीय ध्यान पहिल्यापेक्षा अविद्रूप रूपात दिसलं. पांढरा फट्ट चेहरा, पिवळ्या रंगाचे डोळे, अंगावर काळ्या रंगाचे वस्त्र आणि तात विचकावत ती राजनकडेच पाहत होती. फसला जाळ्यात, आता कुठे जाशील, असं म्हणतच त्या उपद्रवाने राजनकडे चाल केली. त्याचा वेग अफाट अमानवीय होता. एका सामान्य मनुष्याच्या बुद्धीला न पटण्याच्या आवाक्याबाहेरचा होता. त्या अमानवीय ध्यानाने हवेत एक झेप घेतली. कोणत्याही क्षणी ती राजनला संपवणार होती. पुढचं दृश्य इतकं भयंकर होतं की राजनने आपले दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरले आणि त्याच क्षणी राजनच्या हातात असलेल्या त्या मूर्तीमधून एक प्रखर तेज बाहेर निघालं, जे थेट त्या काळोखाच्या सैतानावर जाऊन पडलं. माचीसच्या जाळत्या काडीचं कागदा स्पर्श होताच क्षणार्धात पेटून जातं, त्या कागदाची राख उरली जाते. त्याच प्रकारे ते अमानवीय पिशाच हवेतच जळून राख झालं होतं. एवढा वेळ आपण सुखरूप आहोत हे पाहून राजनने आपल्या चेहऱ्यावरचे हात बाजूला काढले व आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. तसा राजनला खाली जमिनीवर काळ्या कोळशाचा ढेग दिसला आणि आपल्या हातात चमकणारी ती विठ्ठलाची मूर्तीसुद्धा. त्या मूर्तीला पाहता क्षणी राजनला समजलं की आपण ह्या मूर्तीमुळेच वाचलो, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. राजनने दुसऱ्या दिवशी सविताच्या माहेरी ही सर्व घटना जशीच्या तशी कळवली. सविताच्या वडिलांना या अशा भूतप्रेतांबद्दल थोडीफार माहिती होती, जी त्यांनी थोडक्यात वर्तवली. जावई बापू, तुम्ही ज्या नैवेद्याला मज्जा समजून फेकून दिलास तो एका जखिनीचा नैवेद्य होता. कारण तुम्ही जे काही त्या भूताचं वर्णन केलं त्यानुसार मी हेच सांगू शकतो की ती जखीनच होती आणि काल अमावस्या असल्याने ती तुम्हाला मारून तिच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आली होती. पण साक्षात देव तुमच्याबरोबर होता म्हणून तुम्ही वाचलात. पण एक सांगू जावई बापू, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण माझी पोर विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे आणि तुम्हाला रात्री यायला उशीर झाला म्हणून ती रात्रभर देवाऱ्यात बसून पूजा उपासना करत होती आणि म्हणूनच साक्षात पांडुरंग तुमच्या मदतीला धावून आला होता. आणि शेवटचं म्हणजे आमच्या पूर्ण गावात माऊली नावाचा एकही मुलगा नाही. काय? आश्चर्यकारक नजरेने पाहत राजन म्हणाला. हो जावई बापू, आणि मी हेच सांगेन की साक्षात पांडुरंग तुम्हाला वाचून गेला. सविताचे वडील म्हणाले. अहो, तुम्ही पण मंदिरात पाया पडायला चला ना आमच्याबरोबर. मी माऊलींना नवस केला होता की तुम्ही सुखरूप घरी आलात तर आम्ही दोघेही एकत्र दर्शनाला येऊ, सविता राजनला म्हणाली. आणि ह्या वाक्यावर नास्तिक असलेला राजन, ज्याने देव हा शब्द नाकारला होता, ज्याने आजपर्यंत कधीही देवाच्या मंदिराची एक पायरी चढली नव्हती, तो तिच्या एका वाक्यावर तयार झाला. सायंकाळी दोघेसुद्धा गावातल्या माऊलीच्या देवळापाशी आले. हजारोनी पब्लिक होती. जिकडे नजर जाईल तिकडे माणसंच माणसं. टाळांचे आवाज येत होते. माऊलींचा गजर सुरू होता. लहान मोठी सर्व टाळांच्या घोषात माऊलींना साथ घालत होते. हे सर्व दृश्य पाहून राजनला भरून आलं होतं. त्याला असं झालं होतं की कधी आपण माऊलीचा चेहरा पाहतोय. एक आस लागून राहिली होती त्याला. काही वेळांनी त्या दोघांना सुद्धा दर्शन करण्याचा चान्स भेटला. राजनने ज्या क्षणी माऊलींच्या मूर्तीकडे पाहिलं त्या क्षणी नास्तिक असलेल्या राजनचे हात आपोआप जोडले गेले आणि डोळ्यातून आसवांची धार लागली व त्याच्या मनात एकच आवाज घुमला, माऊली. कारण जंगलात भेटलेला माऊलीचा चेहरा हुबेहूब विठ्ठलासारखा दिसत होता. देव आहे, त्याचं अस्तित्व जरी दिसत नसलं तरी तो आहे ह्यावर राजनचा विश्वास बसला होता.